बुलेटिनला सुरुवात करूयात। खरं तर आताची एक मोठी बातमी बघायची आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीबीएस या आजाराच्या विषयी आता माहिती जाणून घेतलेली आहे। सध्या आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये या आजाराने काही रुग्ण ग्रस्त आहेत। सिंहगड रोड परिसरामध्ये असलेल्या भागामध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय। अजित पवार यांनी त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडून या संदर्भातली माहिती सुद्धा जाणून घेतली आहे। अजित पवार हे सर्किट हाऊस इथे अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेत आहेत आणि यावेळेला जीबीएस या आजाराच्या संदर्भात त्यांनी माहिती घेतलेली आहे। या आजारावरती उपचार होण्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत। हा खर्च महानगरपालिकेने करावा अशी मागणी सुद्धा नागरिकांची आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीमधून त्यांनी ही माहिती जाणून घेतलेली आहे। या आजाराच्या संदर्भातली माहिती सध्या गुलेनबॅरी सिंड्रोमने पुण्यामध्ये डोकं वर काढलंय। पुण्यामधल्या अनेक भागामध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि सध्या रुग्णसंख्या वाढली आहे आणि आताची रुग्णसंख्या 73 झालेली आहे। अनेक रुग्णालयांमध्ये पुण्याच्या या रुग्णांवरती सध्या उपचार सुरू आहेत। हा आजार संसर्गजन्य नाही आहे अशी सध्याची माहिती समोर येते आहे। मात्र तरी सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये या आजाराचा जो त्याची आकडेवारी आहे रुग्णांची ती वाढती आहे। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। शिवानी, काय माहिती नेमकी त्यांनी जाणून घेतली आहे आणि आता पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि एकूणच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नेमके काय निर्णय घेतले जाणार आहेत आणि कशी खबरदारी घेतली जाणार आहे? यामिनी, अजित पवारांनी या सगळ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडनं सगळ्या गावकऱ्यांकडनं या सगळ्या आजारासंदर्भातली माहिती घेतली आहे। त्यांनी अजून तरी कोणतं आश्वासन दिल्याचं आपल्याला आता कळत नाहीये, कारण या सगळ्यांशी आपलं बोलणं व्हायचंय। पण यांची भेट झाली आहे, आजारासंदर्भात माहिती घेतली आहे। याच्यावर अजित पवार आता नेमकं काय करतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे। मागील 3 दिवसांपासून या आजाराचा प्रादुर्भाव वाढतो आहे। 73 वर संख्या गेली आहे। महत्वाचं म्हणजे हे जे याच्यातले 24 जे रुग्ण आहेत ते व्हेंटिलेटरवर आहे आणि अत्यावस्थ अवस्थेत आहे। त्यामुळे अजित पवारांनी आता माहिती घेतली आहे। केंद्राचं पथक देखील येणार आहे। या आजारावर नेमक्या काय उपाय करतात हे पाहू। अगदी धन्यवाद शिवानी या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।